कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुग्णालय कायमच वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत असतं। आता पुन्हा एका घटनेनं डोंबिवलीतील पालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतरच्या उपचारादरम्यान एका 26 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मृत महिलेच्या कुटुंबियांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयात ठिय्या आंदोलन केलं। त्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला, परंतु डॉक्टरांनी अशा प्रकारच्या आरोपाचे खंडन केले आहे। नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात। डोंबिवलीतील अविनाश सरोदे यांच्या 26 वर्षीय पत्नी सुवर्णा सरोदे यांना 11 तारखेला डिलिव्हरीसाठी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। 12 तारखेला त्यांना प्रसूतीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले। तेथे त्यांनी एका मुलाला जन्म दिला, मात्र डिलिव्हरीनंतर काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली। त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेले। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्यांचा गर्भाशय काढण्यात आला, मात्र या उपचारादरम्यान सुवर्णा सरोदे यांचा मृत्यू झाला। परंतु डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। सुवर्णा सरोदे यांच्या नातेवाईकांनी केलेले आरोप डॉक्टरांनी मात्र फेटाळून लावलेत। आपण महिलेचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले। डॉक्टरांच्या मते हा निर्णय त्यांचा जीव वाचवण्यासाठी घेण्यात आला, मात्र कुटुंबियांचा आरोप आहे की ही प्रक्रिया करण्यासाठी त्यांनी परवानगी घेतली नाही। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सुवर्णा यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर कुटुंबियांनी रुग्णालयात गोंधळ घातला। जवळपास तासभर रुग्णालयातील वातावरण तणावपूर्ण होते। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली। रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की रक्तस्राव अत्यंत वाढल्याने सुवर्णाला वाचवण्यासाठी गर्भाशय काढण्याचा निर्णय घेण्यात आला। डॉक्टरांनी सुवर्णा यांचा जीव वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र तिचे प्राण वाचवण्यात अपयश आले। कुटुंबियांचा आरोप आहे की डॉक्टरांनी त्यांच्या परवानगीशिवाय ऑपरेशन करून महिलेला गंभीर परिस्थितीत ढकलले आणि त्यानंतर सुवर्णा सरोदे यांचा मृत्यू झाला। या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास पुढील आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। या घटनेनं कल्याण डोंबिवलीतील आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। एकीकडे स्मार्ट सिटीच्या मोठ्या घोषणा करणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका किमान चांगल्या आरोग्याच्या सुविधा नागरिकांना पुरवू शकत नाही अशी खंत कायमच नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे। डिलिव्हरीची तारीख 20 तारीख होती। 20 फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरी झाली होती। 5च्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे दाखवण्यासाठी आलतो। ते काय म्हणले 11 तारखेला एमर्जन्सीमध्ये ॲडमिट करावं लागेल, नाहीतर बाबू आणि ते ऑफ होऊ शकते। मी 11 तारखेला 5:30 वाजता इथं ॲडमिट केलं। 12 तारखेला मला 11:30 वाजता बेबी झाला। पहिले टायमाला त्यांनी सीझर केलं। सीझर केल्याच्यानंतर त्यांनी वरती शिफ्ट केल्याच्यानंतर 10-15 मिनिटांनी तिला भरपूर त्रास होत होता, ब्लड पूर्ण वाहत होतं। मी सिस्टरला सांगत होतो, मग ते म्हणले ब्लड वाहतच म्हणले। नंतर तिला जास्त त्रास झाला, मग डॉक्टरांना बोलवलं। डॉक्टर म्हणले काही टेन्शन घेऊ नको, फक्त ब्लड सर्क्युलेशन होतं, आपण ओपीडीमध्ये जाऊन ब्लड लावून नॉर्मल तिचे पेशंट होईल। त्यासाठी मला 8 वाजता त्यांनी खाली नेलं। 8 वाजता त्यांनी खाली नेलं ओपीडीमध्ये, फक्त ब्लड चढवायचं आहे म्हणून। 8, 9, 10, 11, 12 3-4 घंटे त्यांनी मला नुसतं फिरवलं। मला नंतर बाहेर आल्याच्या नंतर 3 घंट्याच्या नंतर डॉक्टर बोलले, मोठे डॉक्टर होते, ते म्हणले काही टेन्शन घेऊ नको, 2 घंट्यामध्ये तुझी चांगलं होईल पूर्ण। मी वरती आल्याच्या नंतर मला कळलं त्या मावशी माझ्या बायकोची पिशवी घेऊन ती लपून फेकून देते बाहेर। मी तिला विचारलं पिशवी कोणाची, ती मला काही सांगलं नाही। मम्मीला आवाज दिला, मम्मीने तिला पकडलं, पिशवी कोणाची ते सांग। तेव्हा त्या डॉक्टरने सांगितलं की ही पिशवी तुमच्या सुनेची आहे। त्यांनी आम्हाला न कळताच माझ्या बायकोची पिशवी काढली। आणि पहिलं ऑपरेशन त्यांनी फेल केलं, तर त्याच्या निष्कर्ष दुसरं पण ऑपरेशन फेल झाल्याच्या नंतर त्यांनी आतमध्ये ठेवलं। भरपूर कंडिशन मला म्हणले ते साईनला तुम्ही हलवा। मी साईनला लगेच हलवू लागलो, मग ते म्हणले अजून दुसरे मोठे डॉक्टर येतात, तुम्ही 5 मिनिटं 5 मिनिटं म्हणून त्यांनी मला 5 घंटे थांबवलं। 5-6 घंटे माझी एकच माग आहे की माझ्या बायकोला न्याय भेटला पाहिजे, तो पण आम्ही इथून उठणार नाही आणि काय मृतदेह हातात घेणार नाही।